भाजपने आता मनसेकडेही मोर्चा वळवला। राज ठाकरेंचे खास अशी ओळख असलेल्या धुरींनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर धुरींनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसमोर पक्ष सरेंडर केला असा घणाघात धुरींनी केला। जागा वाटपावरून मनसेतील अंतर्गत खदखदही त्यांनी चव्हाट्यावर आणली। पाहूया। पूर्णपणे ताबा घेतलेला आहे। पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय, त्यांना उद्धव साहेबांना सरेंडर केलाय। राज ठाकरेंना भाजपनं मुंबईत चांगलाच धक्का दिला। संतोष धुरींनी राज ठाकरेंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमध्ये दाखल होताच धुरींनी ठाकरे बंधूंवर थेट हल्लाबोल केला। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसमोर पक्ष सरेंडर केल्याची टीका धुरींनी केली। आता जी युती चालू झालेली आहे, जे हिरव्या लोकांशी जे जॉईन झालेली लोक, त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेलीत, त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला। पूर्णपणे ताबा घेतलेला आहे। पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना। नक्की नक्की 10 मध्ये हरले साहेब। उद्धव साहेबांना सरेंडर केलाय, शिवसेनेला सरेंडर केलाय, संजय राऊत साहेबांना सरेंडर केलेला आहे, अनिल परब यांना सरेंडर केलेला आहे। उद्धव मामू ने अपनी पार्टी मामुओं की टोली बनाई और उद्धव मामू की जो पार्टी है उस पार्टी को महाराष्ट्र नवनिर्माण सेना के प्रमुख ने अपना पूरा जो पक्ष है, अपनी पूरी पार्टी है, वो उनके हवाले किए, उनको सरेंडर किए। हिंदुत्व का झंडा ये मुंबई की महानगर पालिका पर लहराने के लिए संतोष धुरी जी ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है। ये पिछले 24 घंटे में आदित्य ठाकरे को लगा हुआ दूसरा झटका है। उद्धव मामूंच्या होर्डिंग वरती राजसाहेबांचा साधा फोटो पण नाही आहे। राजसाहेबांची बॉडी लँग्वेज जी आहे हे सर्व काही सांगून जाते। मनसेने बऱ्याच कार्यकर्त्यांना मोठं केलं। पक्ष स्थापनेपासून जे एक शून्य होते, ज्यांना अजिबात जनमानसामध्ये ओळख नव्हती, अशा लोकांना जवळ करून मोठं केलं। कधी गोष्ट नाही म्हणून थोडं नाराज व्हायचं आणि पक्ष बदलायचा, ही स्वार्थी मानसिकता आहे। स्वार्थी मानसिकतेतून जर कोणी जात असेल तर मला वाटतं साफसफाई चांगली गोष्ट आहे। शेवटी बघा, जो पहिला पक्ष असतो ना, तिथे जे स्वातंत्र्य असतं ना, ते दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर ते स्वातंत्र्य मिळत नाही। तुम्हाला त्यांचं मांडलिकत्व स्वीकारावं लागतं आणि ते सांगतील तसंच बोलावं लागतं। संतोष धुरी हे राज ठाकरे यांचे विश्वासू पदाधिकाऱ्यांपैकी एक होते, पण मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंसोबत युती झाल्यानंतर ते इच्छुक असलेला वॉर्ड 194 ठाकरेंच्या शिवसेनेला गेला। त्यामुळे तिकीट न मिळाल्यानं संतोष धुरी हे नाराज होते। त्यातच आता धुरी मनसेतून बाहेर पडल्यानं जागा वाटपावरून मनसेतली अंतर्गत खदखदही बाहेर आली। संदीप देशपांडे आणि धुरी दिसायलाच नको असा तह उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून झाला, हा आरोप धुरींनी केलाय। आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले साहेबांनी, एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे। बांद्र्यावरून सांगण्यात आलं, वांद्र्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे। देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे, या प्रकारचा तह झाला। म्हणजे ज्या सीट दिल्यात अशा सीट दिल्यात, दिसायला आकडा 52 आहे, परंतु ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तर त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे। कारण ज्या सीट आम्हाला पाहिजे होत्या त्या सीट तर आम्हाला दिल्या नाहीत। ते विघ्न होऊन दे नको म्हणून हे साहेबांचं मोठं मन होतं, त्याच्यामुळे त्यांनी ते केलं, बाबा चला ठीक आहे, तुला कुठली सीट पाहिजे, ही पाहिजे दिली, ह्याचा बळी पाहिजे दिला, तो नको आहे नाही दिला, या पद्धतीने त्यांनी केलेलं। ज्या सीट न निवडून येणाऱ्या असतील त्या जर तुम्ही देत असाल तर कसं काय होणार? 10 मध्ये हरले साहेब। मनसेतल्या नाराज नेत्यांनी भाजपकडे मोर्चा वळवला। रात्रीच धुरींनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आणि सकाळी धुरींचा भाजपमध्ये प्रवेश झाला। धुरींनी अक्षरशः शाब्दिक तोफच उद्धव ठाकरेंवर डागली। उद्धव ठाकरे कोत्या मनाचे असून मनसेचा ताबा घेऊन नेते फोडण्याचा डाव असल्याचं सांगून धुरींनी खळबळ उडवली। उद्धव साहेबांचं मन हे खूप कोत्या मनाचे आहेत, ते त्याप्रमाणे त्यांनी ते दाखवून दिलं आणि त्यांनी काय
जे आहे ते करून दाखवलं की त्यांनी सांगितलं की हे दोघं कुठेही दिसले नाही पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही कुठेही दिसत नाहीये पिक्चरमध्ये, ना संदीपजी दिसत आहे ना मी दिसत आहे. की ज्या वेळेला हे कार्याध्यक्ष झाले उद्धवजी, त्याच्यानंतर बाळासाहेबांचे जे शिलेदार होते त्यांना जसं लांब करण्याचं काम त्यांनी केलं. छगन भुजबळ साहेब असतील किंवा राणे साहेब असतील किंवा सन्माननीय राजसाहेब असतील, या लोकांना जसं या शिलेदारांना लांब करण्याचं काम त्यांनी एकदम सहज केलं, तसंच आता इकडे या पक्षाचा ताबा घेऊन आता ते शिलेदार फोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो, असं मला चित्र दिसतं. बघा, दोन्ही ठाकरे आडनावाचा ब्रँड आहे. त्यांनी निर्णय घेतला तेव्हा तुम्हाला आनंद झाला होता. तुम्हाला उमेदवारी हवी होती, नाही मिळाली म्हणून तुम्ही गेले, स्वार्थासाठी गेलात. आम्ही ह्याच्यानंतर चौकाट बोलणारच नाही आम्ही. स्वतः भाजपमध्ये दाखल होताच धुरेंनी संदीप देशपांडेंकडेही बोट दाखवत सूचक विधान केलं. मी माझा निर्णय केला, देशपांडेंना त्यांचा निर्णय करायचा आहे, असं संतोष धुरी म्हणाले. तुम्हाला सांगितलं की त्याचं मन मोठं आहे, त्याचं मन खूप मोठं आहे, तो त्याचा निर्णय घेईल, पण माझं मन तेवढं मोठं नाही आहे, म्हणून मी हा निर्णय घेतला. धुरी आणि संदीप देशपांडे हे चांगले मित्र आहेत. धुरींनी आपली बाजू मांडतानाच देशपांडेंसाठीही बॅटिंग केली, तर धुरी भाजपमध्ये गेल्यानंतर देशपांडे शिवतीर्थावर आले आणि राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चा आणखी जोरात सुरू झाली. विनायक डावरुंगसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.